नमस्कार, मी मयुरा. कुक विथ मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण परफेक्ट हॉटेलसारखा व्हेजिटेबल मसाला उपमा कसा करायचा ते बघूयात. उपम्याबरोबर हॉटेलमध्ये एक चटणी दिली जाते, तर ती चटणी आज आपण क्विकमध्ये पाहणार आहोत. तर उपम्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. 1 कप कोशिक्षेचा रवा, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, पाव कप गाजराचे बारीक काप, पाव कप मटार याचबरोबर लागणार आहे. हाफ टीस्पून मोहरी, हाफ टीस्पून जिरे, 1 टेबलस्पून उडदाची डाळ, 1 टेबलस्पून हरभरा डाळ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, कोथिंबीर बारीक चिरलेली, 1 टीस्पून साखर, पण उपम्यात साखर घालणे हे टोटली ऑप्शनल आहे आणि लागणार आहे चवीपुरतं मीठ. सगळ्यात आधी पॅनमध्ये तूप गरम करून घ्या. तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता. यात आता रवा काढावा. मंद ते मध्यम आचेवर रवा साधारण 6 ते 7 मिनिटे छान भाजून घ्यायचा आहे. रवा जास्त न भाजता किंचित थोडासा गुलाबीसर रंग आला की गॅस बंद करावा. आता या ठिकाणी रवा छान भाजून तयार आहे. याला आता आपण प्लेटमध्ये काढूया. यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे. हरभरा डाळ काढूया. 1-2 मिनिटे परतल्यावर यात उडदाची डाळ काढायची आहे. दोन्ही डाळी सोनेरी रंगाच्या भाजून झाल्या की थोडेसे पॅनच्या एका साईडला ठेवावे. तेलात आधी मोहरी काढूया. ती तडतडायला लागली की जिरे काढावेत. कढीपत्ता, हिरवी मिरची ॲड करावी. कांदाही घालूया. 3 ते 4 मिनिटे कांदा छान परतून घ्यायचा आहे. यानंतर यात कोथिंबीर, गाजराचे बारीक काप, मटार घालूया. 2 ते 3 मिनिटे छान परतल्यावर यात आता टोमॅटो, साखर आणि चवीपुरतं मीठ घालूया. सर्व छान परतून घ्यायचं आहे. यात आता 2.5 कप पाणी ओतावे. या ठिकाणी पाण्याला उकळी आलेली दिसत आहे. गॅस मंद आचेवर करायचा आहे आणि एका हाताने थोडा रवा ॲड करत दुसऱ्या हाताने पळीने ढवळत राहावे. कारण सर्व रवा एकत्र टाकला तर गुठळ्या होतात. त्यामुळे हळू थोडा रवा टाकत राहावे. आता उपम्यातील पाणी पूर्ण आटल्यानंतर वर झाकण 5 मिनिटांसाठी ठेवून द्या. गॅस मंद आचेवरच असावा. बरोबर 5 मिनिटानंतर आता बघा उपमा किती मस्त फुलून आलाय. यानंतर आपण चटणी तयार करूयात. यासाठी मिक्सरच्या भांड्यात हाफ कप ओल्या खोबऱ्याचे काप, पाव कप फुटाण्याची डाळ, हाफ टीस्पून जिरे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, यात भरपूर कोथिंबीर घालूया. मीठ चवीनुसार घालायचं आहे. यात थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेऊया. आता वाटलेली ही चटणी भांड्यात काढायची आहे. यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिंग टाकला आहे. आता ही फोडणी चटणीवर ओतूया. तर गरम उपमा चटणीवर सर्व्ह करा. खूप भन्नाट लागतो आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तसेच कुक विथ मराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.